सध्या तर श्री दादा चौधरी यांची हवा आहे। यावर्षी दादांच्या विजय 100% होईल अशी सर्व चर्चा केली। 218 से 220 हमारे हाथ से कोरोना काल में पॉजिटिव मृत्यू को हमने अंतिम दी है। आणि आरएसएस ची मीटिंग ते अटेंड विशिष्ट लोक हाताची धरून ते तुकडे निर्माण करताय। दादा सध्या निवडणुका सुरू आहेत, अंबडमध्ये कोण बाजी मारू शकतं काय वाटतं? अंबड शहरात एक विकासाचं विजन घेऊन माननीय दादासाहेब श्री चौधरी हे आले। यांचं मूळ गाव अंबडगाव आहे, परंतु काही मंडळी याचा उपभोग करतात आणि सांगतात ते नंदुरबारहून आले असं आलेले। परंतु गेल्या 14 ते 19 या कालावधीत आमदार असताना त्यांनी इतकी विकासाची कामं केलेली आहेत। उदाहरणार्थ जलयुक्त शिवारमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कामं श्रीदादांनी केली आणि महाराष्ट्रात त्यांचा नंबर 1 म्हणून आमदार असा उल्लेख केला गेलेला आहे। फक्त पद मिळाल्यानंतर जे काही कामं करता येतात त्याच्यासाठी त्यांची आज धडपड आहे आणि लोक आज परिस्थिती खूप बदललेली आहे। जरी अनिल दादा हे जरी मंत्री झाले, परंतु त्यांचं जे विजन होतं विकासाचं ते संपूर्ण हे झालंय, सपशेल छोट्या परिस्थितीत झालेलं आहे। फक्त सगळे खोटे वायदे ते देत आहेत लोकांना, परंतु आर्थिक व्यवहार करून ते मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु मतदार हा विकत जाऊ शकणार नाही आणि संपूर्ण मतदारसंघ हा श्रीदादाच्या पाठीशी आहे। हा येत्या 23 तारखेला आणि 20 तारखेला जेव्हा मतदान होईल, 23 तारखेला जो निकाल लागेल तो श्रीदादाच्या बाजूने लागेल आणि श्रीदादा हे प्रचंड मतांनी निवडून येणार आहे। आज परिस्थिती खूप वेगळी झाली आहे। मागच्या 5 वर्षाची परिस्थिती ना आताची 5 वर्षाची परिस्थिती याच्यात खूप फरक झालेला आहे। आज दादांकडे खेडोपाडीतले जे कार्यकर्ते लटकलेले आहेत, ज्या खेड्यात दादांना 50 ते 60 मतं पडत होती त्या खेड्यात आज 5-5 ते 700 मतं पडणार आहेत आणि दादा त्या दृष्टिकोनातून प्रचंड मतांनी आज दादांचे जे विजन आहे, कुठलाही कार्यक्रम दादापर्यंत आला तर दादांना भेटण्यासाठी दलाल कलाल भेटण्याची काही गरज पडत नाही। दादा हा सर्वसामान्य माणूस आहे। अंबडमध्ये 20 तारखेला विधानसभेचे इलेक्शन आहे। श्रीदादांच्या पाठीशी अंबडची युवा पिढी खूप जोरात आहे। भूमिपुत्र वगैरे हा विषय काही राहिलेला नाही आहे, जातीपातीचा विषय आता फक्त एकच विषय आहे, दमदार आमदार श्रीदादा होतील। युवकांची फळी त्यांच्या सोबत आहे, त्यांनी कोरोनामध्ये चांगल्यापैकी काम केलेलं आहे आणि ते आमदार असताना सुद्धा त्यांचा अंबडमध्ये चांगला विकास केलेला आहे। त्यांनी चोपडा उद्यान पूल बांधलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणलेला आहे आणि आता आमदार झाल्यानंतर सुद्धा ते याच्या पुढेही चांगले कामं आणतील। आम्ही नागरिक अंबडचे नागरिक व तालुका पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि श्रीदादा ज्या वेळेला 100% आमदार होते। यांनी लॉकडाऊन काळात जे गरीब लोक होते, आदिवासी लोक होते किंवा लोक होते, त्यांना जे सकाळी मिस्त्री कामाला यायचे, शेतात जायचे, ते कामं लॉकडाऊनमध्ये बंद झाले होते। त्यांना त्या काळात म्हणजे ना कोणी पैसे देत होते ना कुठं जाता येत होतं, तेव्हा त्यांना खायचे वांदे होते। त्यावेळेस कोणी दुसऱ्या घरच्या व्यक्ती पण खायची कोणाला मदत न करत होता। त्या काळात श्रीदादा चौधरी यांनी घरपोच जेवणाची व्यवस्था पुरवली, गाडीमध्ये घरपोच जेवण पाठवले आणि जी आवश्यकता होती ती त्यांना पुरवली। जो दुसरा विषय होता अजून, दादांनी ज्या व्यक्तींना दवाखान्यात जे लागत होतं ते त्यांना पुरवलं आणि काही गोष्टी अशा होते कोणी विरोध केला, हे केलं ते केलं, पण दादांनी त्यांच्यासमोर काही केले नाही। दादा बिनधास्तपणे फिरले, त्यांचे पोरं पण फिरले, पूर्ण परिवार फिरले। लॉकडाऊनमध्ये फवारणी सर्व केलं त्यांनी। सध्या तर श्रीदादा चौधरी यांची हवा आहे पूर्ण तालुक्यामध्ये। पुढे पण विचारलं लहान पोरांना किंवा वयस्कर पोरांना किंवा म्हातारा लोकांना, त्यांनी एकच असं फिरलेलं वातावरण आहे का जो आपल्या कामात आला आपण त्याच्यात कामात येऊ। कारण की माजी मंत्री त्यांनी काही लॉकडाऊनमध्ये ते कोणाला दिसते नाही, गल्लीत आले नाही, कोणाला काही विचारलं नाही, आले फक्त श्रीदादा चौधरी आणि यांनाच पूर्ण बहुमताने विजय करणार आहे। मांडरला जेवखड्याचा मांडर रोड केला, परत नाला खुलीकरण केलं, पूर्ण पाणी साचलेलं आहे आज 10 ते 20 फुटापर्यंत 4 किलोमीटरवर। परत मांडरला पूल केला आणि मग सर्व कामे दादांनी व्यवस्थित केले। दादांच्या काळात कुठलंच काम राहिलं नाही।
सर्वीकडे हे केलं आणि केटीला 70 लाखाच्या पाट्या टाकून दिल्या होत्या, त्यामुळे तिथे पाणी साचलेलं आहे. मांडर परिसराचा जवखेड्याचा वावड्याकडे पण केटीवर केलेले 2. असं सर्व प्रगती दादांनी त्या काळात एकदम व्यवस्थित केलेली आहे. कुठंच काही नाही. त्या 5 वर्षात खंडात त्यांनी जोरात काम केलेले. फक्त जातीपातीच्या राजकारणामुळे दादांचा पराभव झाला होता, दुसरं काही नाही. यावर्षी दादांचा विजय 100% होईल अशी सर्व चर्चा खेड्यांमध्ये जोरात चालू आहे. और शिरीष दादा जो ऐसा नेता है, गोर गरीब जनता के इतना दिल में बसा है कि चलते बच्चे के लिए भी इस रास्ते पे रुकता है दादा. और मुस्लिम समाज के इतने काम किया है. इसका चेक और ब्लॉक हमारे शालम नगर 17 नंबर वार्ड के 11 रोड, जापान झील, शादी हॉल और ऐसे बहुत से हाल दरगाह, ऐसे बहुत से काम किए मुस्लिम समाज के. और उनका हम पूरे दादा का धन्यवाद करते हैं कि हमारे बहुत जान दिया दादा ने. और सबसे बड़ी बात ये थी, कोरोना के टाइम पे कोई रोड पे नहीं आ रहा था. बेचारे लोग जिनकी मैयत और इनको उनका बाप बेटे को हाथी लगाता था और बेटा बाप को हाथी लगाता था. और ऐसे टाइम पे सिर्फ एक में पूरे अम्बेडकर में सिर्फ एक ऐसा नेता है जो शिरीष दादा रोडों को गरीबों के लिए मदद के लिए उतरा. और हमको भी बोला कि तुम भी रोड पे आओ और जो अंत्यविधि कर, जो भी मृत्यु हो रहा है इनकी अंत्यविधि करो, इनका अंतिम संस्कार करो. तो हमने 218 से 220 हमारे हाथ से कोरोना काळ में पॉझिटिव्ह मृत्यू को हमने अंत्यविधी दी है. गोरगरिबांना आर्थिक असेल, सामाजिकदृष्ट्या मदत असेल किंवा शेतकऱ्यांना न्यायासाठी, हक्कासाठी म्हणजे लढणारा जो नेता आहे ते म्हणजे एकमेव श्री दादा चौधरी साहेबच आहेत. दादांनी त्यांच्या कार्यकाळात खूप काही सर्व काही कामं केलेले आहेत. म्हणजे अंमळनेरमध्ये तर समाज मंदिर असतील, जोडपाडी व्यायामशाळा असतील, म्हणजे चांगल्या प्रकारे दादांनी निधी आणलेला आहे आपल्या अंमळनेर तालुक्यात. दादा सध्या निवडणूक चालू आहे अंमळनेर मतदारसंघाची, काय कोण बाजी मारू शकतं आणि काय नाराजी असेल? बघा 2024 20 तारखेला होणारा मतदान विधानसभाच्या याच्यात टोटल 12 उमेदवार आहे. त्याच्यामध्ये खरं म्हणजे 3 लोकांमध्ये लढत आहे. डॉक्टर शिंदे, अनिल बायगास आणि शिरीषदादा चौधरी. याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर डॉक्टर शिंदे हे डॉक्टर असून पब्लिकासाठी तो आपले वेळ देऊ शकणार नाही. दुसरं कारण ते माणूस चांगले आहे, पण पब्लिकासाठी म्हणजे त्यांचं बोलणं म्हणजे एकदम धडाकेबाज असून लोक बोलण्यावर त्यांच्यापासून काम आहे. आणि काँग्रेसची एवढी काही ताकद अंमळनेरमध्ये राहिलेली नाही. ज्या 20 वर्ष अगोदर काँग्रेसची जी ताकद होती ती ताकद अंमळनेर मतदारसंघामध्ये नाही. कारण ज्यावेळी डॉक्टर शिंदे साहेबांना तिकीट भेटलं त्यावेळी शहर अध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांच्या विरोधात त्यांचे वाक्य होते. डॉक्टर शिंदे बरोबर त्यांनी म्हटलं होतं, त्यांना लक्ष नसेल पण माझ्या लक्षात आहे, मी एक नागरिक म्हणून त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर अनिल शिंदे हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आणि RSSची मीटिंग ते अटेंड करतात, असं गावात त्यांच्याबद्दल बोललं गेलेलं आहे. शाश्वत विकास जो म्हणतो, जो कायमस्वरूपी पुढच्या 100 वर्षामध्ये चालणार आहे, असा विकास जर म्हटला तर माझे आमदार श्री दादा चौधरी यांनी केलेला आहे. त्यांनी विकास करत असताना असं कधीच भेदभाव केला नाही की कोण कुठल्या पक्षाचा, हा माझ्याकडे माझा प्रचार करत होता का नाही करत होता, असं त्यांनी कुठे विचार केला नाही. त्यांनी आपल्या विरोधात काम केलेले आहे किंवा आपल्या विरोधात निवडलेल्या नगरसेवकांना सुद्धा कामं दिलेली आहेत. त्याची पावती तुम्ही शहरामध्ये फिरून करू शकता. तसेच त्यांनी एक फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा आणि एकंदरीत त्याचेच विजन घेऊन ते अंमळनेर झाले. त्याचे मूर्त स्वरूप तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुढे सर्वात झालेलं आहे. तसं एक सर्व मोठं असं जर लोकांचा जो परिणाम झालेला आहे बघा, श्रीमंत प्रताप शेट्टी हे चोपड्याचे होते तर त्यांनी अंमळनेर शहरामध्ये मिल सुरू केली. म्हणजे ते बाहेरून आले, त्यांनी विकास केला, त्यांनी प्रतापकडे सुरू केली. तसंच पद्धतीचं विजन घेऊन आलेले आहेत. एवढ्या लांबून 100 ते म्हणजे अंमळनेरमध्ये गिरणीचं मोठं त्यांचं स्वप्न आहे की आमचा परिसरातील तालुक्यातील लोकांना रोजगार भेटला पाहिजे. त्यांनी त्याचा तो प्रयत्न सुद्धा चाललेला आहे.
तसेच त्यांना शिक्षण निर्माण करायचे हा सुद्धा त्या प्रश्न झालेला आहे. म्हणजे एकत्रित्या सर्वसामान्य समाज बांधवे केंद्रस्थानी ठेवून त्यांचा विकासाचं घोडचं सुरू झालेली आहे. म्हणजे असं जर म्हटलं पूर्ण वातावरण आणि बाकीच्या लोकांचं कसं आहे, फक्त त्यांच्यावरती जे कर्ज झालेलं होतं ते कर्जाचं त्यांनी परतफेड केली, ते नील केले. 25 एकरमध्ये सुरू झालेला त्यांचा कारखाना त्यांनी आज 100 एकरमध्ये केला. त्यांच्याकडे डंपरची संख्या वाढली, त्यांचा बँक बॅलन्स वाढला. हे मी नाही म्हणत, हे त्यांच्या उतारे जे आहेत, त्याचे लेआउट आहेत ते म्हणतायत. म्हणजे एकत्रित त्यांनी फक्त समाजाचं राजकारण केलेलं आहे, समाजावर तेढ निर्माण केलेलं आहे. तसेच त्यातल्या त्यात जर आपण असं म्हटलं की समाजाचा वापर करून त्यांचं घर तुंबडे भरण्याचं काम केलेलं आहे आणि विशिष्ट लोक हाताशी धरून ते तुंबडे निर्माण करत आहे.